स्वामी समर्थ महाराज दिनांक 23 डिसेंबर 2012 विजय क्रमांक भगवद्गीता स्टेट बँक कॉलनी वेळ सकाळी 9 वाजता. असं नाही ना काही श्री गुरुदेव दत्ता. स्वामी हे थोडं स्टूल पुढे करा अजून. मोबाईल स्वामी महाराज श्री गुरुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण 4व्या अध्यायामधला 38वा श्लोक पूर्ण केला आणि आज आपल्याला 39वा श्लोक घ्यायचा आहे. तेव्हा 38व्या श्लोकामध्ये जी पार्श्वभूमी आहे 39व्या श्लोकाची, ते भगवद्गीतेने असं सांगितलं की ज्ञाना इतकं पवित्र असं काहीच नाही आहे. सर्वात पवित्र काय असेल तर ते ज्ञान आहे. कारण ज्ञानामुळे अंतःकरण शुद्ध होतं. ज्ञानामुळे कर्माचं जे बंधन आहे ते कर्माचं सर्व बंधन नष्ट होऊ शकतं. आणि ज्ञानामुळे शेवटी स्वरूपज्ञान प्राप्त होऊन अंततः परमेश्वराची प्राप्ती होते. इतका ज्ञानाची उपलब्धी असल्यामुळे ज्ञाना इतकी पवित्र गोष्ट काही नाही असं विधान हे 38व्या श्लोकामध्ये केलं. आणि त्याच्यानंतर पुढे हे सांगितल्यानंतर अशा प्रकारचं जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणाला प्राप्त होऊ शकतं. हे प्राप्त करण्याकरता योग्यता जी आहे ती कशी मिळू शकते. योग्यता किंवा क्षमता निर्माण करण्याकरता काय निकष आहेत, हे निकष जे आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ती पात्रता ही कशामुळे निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचं ज्ञान. तर त्याबद्दल 39वा श्लोक असं सांगतो की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम आचिरेण अधिगच्छति. असा तो 39वा श्लोक आहे. त्यामध्ये तरी निकष सांगितलेत की ज्ञान प्राप्त होण्याकरता काय निकष आहेत. तर निकष सांगताना त्यांनी 3 निकष सांगितलेत. एक संयतेंद्रिय हा पहिला निकष आहे, तत्पर हा दुसरा निकष आहे आणि श्रद्धावान हा तिसरा निकष आहे. हे 3 निकष सांगितले. हे 3 निकष जिथे असतील तिथे ज्ञान हे प्राप्त होऊ शकतं. आणि मग या 3 निकषांमध्ये ह्या 3 गोष्टी ज्याला परिपूर्णतेने प्राप्त आहेत त्याला ज्यावेळेस हे ज्ञान प्राप्त होतं त्यावेळेस भगवंत प्राप्ती व्हायला वेळच लागणार नाही. अगदी कुठलाही विलंब तत्क्षणी भगवंत प्राप्त होऊ शकतो. म्हणजे आता याच्यामध्ये भगवंत प्राप्तीचा मार्ग या ज्ञानाच्या माध्यमातून या 39व्या श्लोकात सांगितलेला आहे की ज्ञान जर परिपूर्णतेने प्राप्त झालं तर ज्ञान म्हणजेच परमेश्वर आहे.
सद्गुरूचंही वर्णन करताना केवलम ज्ञानमूर्तीम असं म्हटलेलं आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती म्हणजे सद्गुरूचं वर्णनच काय माहिती का, सद्गुरू म्हणजे केवळ ज्ञान आहे, दुसरं काही नाही. कोणी त्याच्या आकृती प्रकृतीवर विचार करतात, ते किती उंच होते कसे दिसत होते, हे काही सद्गुरूचं वर्णन नव्हे. सद्गुरूचं वर्णन म्हणजे कसं आहे की केवळ ज्ञान, आणि सद्गुरू म्हणजेच परब्रह्म परमेश्वर. तर या परब्रह्म परमेश्वराची जर प्राप्ती करायची झाली तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तर तत्क्षणी तात्काळ परमेश्वराची प्राप्ती होती. एवढं त्या ज्ञानाचं महत्त्व आहे. मग असं ज्ञान प्राप्त होण्याकरता तो कसा असला पाहिजे, तर पहिलं जर लक्षण काय दिलं आहे तर तो जितेंद्रिय असला पाहिजे. संयतेंद्रिय हा म्हणजे जितेंद्रिय, जो इंद्रियावर ज्याचं नियंत्रण आहे असा असला पाहिजे. तत्पर हा म्हणजे साधनामध्ये, साधन करण्यामध्ये तो तत्पर. तत्पर शब्द हा संदर्भ कशाचा आहे की नित्य जी अनुष्ठान आहे, नित्य कर्म आहे, नित्य आचरण जे आहे ह्याच्यामध्ये सदाचार आणि नियम हा जर सिद्ध झाला तर तो तत्पर झाला. आणि तत्पर होणं म्हणजे केवळ सावधान किंवा सतर्क होणं असा शब्दशः अर्थ नव्हे. तर तत्परता ही कशात पाहिजे, तर तत्परता ही त्याच्या नित्य नियमामध्ये आणि नित्य सदाचारामध्ये. सदाचार आणि म्हणजे अष्टांग योगामध्ये सुद्धा यम आणि नियम सांगितलेत. यम म्हणजे सदाचार आणि नियम म्हणजे त्या सदाचारामध्ये जी तुमची दररोजची जी काही दिनचर्या आहे ना, ही दिनचर्या कशी असली पाहिजे, तर ती दिनचर्येमध्ये एक वेळापत्रक पाहिजे. कोणत्या वेळेला काही करत गेलो, आमचे काय आम्ही मुक्त पुरुष आहोत आणि त्यामुळे आम्हाला काय बुवा तशी काही वेळ, पूजेची वेळ नसते, आम्ही केव्हाही 12 वाजता करू, 1 वाजता करू, असे काही लोक आहेत की ते म्हणतात आम्ही मुक्त आहोत, आम्हाला काही बंधन कुठल्या नियमाचं नाही. आणि मग काय होतं की ज्यावेळेस ह्याच्यामधलं संतुलन बिघडतं, वेळापत्रकाचं संतुलन बिघडतं आणि कोणत्याही वेळेला कोणतीही क्रिया करून त्याचं समर्थन केलं जातं, तेव्हा काय होतं माहिती आहे का की त्या ठिकाणी तो तत्पर राहत नाही. तत्पर शब्द त्याला लागू नाही. तत्पर शब्द कोणाला लागू आहे की जो आपलं दिनचर्येमध्ये त्याचं वेळापत्रक निश्चित आहे, कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं, कुठल्या वेळेला सकाळी किती वाजता उठायचं, उठण्यापासून ते रात्री शयन वेळापर्यंत त्याचं वेळापत्रक दिवसभराचं अतिशय योग्य असं आहे. आणि त्याच्यामध्ये नियोजन आहे, त्याच्यामध्ये पूर्ण नियोजन आहे की किती वाजता काय करायचं, आणि त्याच्यात प्रयोजन आहे, नुसतं नियोजन नाही आहे. नाहीतर नियोजन केलं आहे पण प्रयोजनच माहिती नाही, उद्देश काय, प्रत्येक क्रियेचा प्रत्येक आचरणाचा काय उद्देश आहे हे ज्यावेळेस निश्चित होतं ना तेव्हाच ते नियोजन सिद्ध होतं. नाही तर काही वेळेला काय होतं की प्रयोजन माहीत नसतं आणि नियोजन मात्र केलेलं असतं, पण बुद्धी जी आहे ना ती त्या नियोजनाला भेद करत असते. कोणत्याही तुमच्या योजनेमध्ये काही काही लोक म्हणतात आम्ही प्लॅनिंग करतो, पण ते प्रत्यक्ष आचरणात आणताना आम्हाला खूप अडचणी येतात, असं लोकांची तक्रारी आहेत. पण याचं कारण समजून घ्या ना की आचरणात आणण्याकरता ज्या अडचणी आहे त्याचं कारण तुमच्याकडे प्रयोजनच नाही आहे. त्याचा काय उद्देश आहे, हे तुम्ही का करता, कसं करता हा एक भाग आहे आणि का करता हा एक भाग आहे. अभ्याससुद्धा करताना शाळेमध्ये मुलांना जर त्या प्रत्येक विषयाचं प्रयोजन सांगितलं तर त्याच्यामध्ये आवड निर्माण होते ना. नाहीतर बा एवढं पाठ कर, कसं करता पाठ करायचं, कारण मुलांची बुद्धी एवढी तीव्र आहे की तुमच्यापेक्षा 100 पट पुढे जाते ती. आणि ते म्हणतात हे करायचं कशाला, पण काय गरज, इतिहासाचा अभ्यास करायचा तर कशाला, हे जुने सगळे कोण केव्हा जन्मले केव्हा मेले काय राज्य केले त्याचं आमच्याशी काय घेणं देणं आहे, कशाला शिकायचं, भूगोल कशाला शिकायचा, म्हणजे कशा करता शिकायचं हे माहीत नसल्यामुळे ते शिकण्याची आवड निर्माण होत नाही आणि त्याचा निर्धार पक्का होत नाही. आणि निर्धार पक्का न झाल्यामुळे त्याचं किती तुम्ही नियोजन करून द्या, पण ते नियोजन जे आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये न येण्याचं मूळ कारण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याचं प्रयोजन नसतं. म्हणून नियोजन आणि प्रयोजनातून दिनचर्या जर सिद्ध केली तर तुमचा यम आणि नियम सिद्ध होतो. हा सिद्धांत लक्षात घ्या. जर तुमचं नियोजन आणि प्रयोजन नसेल तर तुमचं सदाचार आणि नियम हे सिद्ध होत नाही. आणि सदाचार आणि नियम जर सिद्ध होत नसेल तर तत्परता प्राप्त होत नाही. तत्परतेचा, तत्पर हा शब्दाचा काय सखोल अर्थ आहे बघा. तत्पर मनुष्य केव्हा असेल, जेव्हा त्याला माहिती आहे की नाही आता इतके वाजता आपल्याला हे करायचं, कशा करता करायचं, हे असं केलं तर आपल्याला अमुक अमुक उपलब्धी आपली, त्यामुळे आपल्याला ह्या वेळेला हे करायचं. आणि जेव्हा तो नियमितपणे तो करतो तेव्हा त्याच्यामधला अहंकार निघून जातो.
कर्तृत्व भाव जो निघून जाण्याचं कारण काय माहिती का, नियम सिद्ध झाल्याशिवाय अहंकार निघून जाऊ शकत नाही. जेव्हा संतुलन बिघडलेलं असतं ना तेव्हा त्याचं एक लक्षण असं आहे की तिथे अहंकार आहे. अहंकार म्हणजे संतुलन बिघडणे आणि समत्व भाव येणे म्हणजे निरंकारी स्थिती आहे. आणि निरंकारी स्थिती केव्हा होईल, जेव्हा यम आणि नियम सिद्ध होईल तेव्हा. बघा कसं संबंध प्रत्येक गोष्टीचा कसा आहे की तुमचा सदाचार सिद्ध होतोय आणि तुमचा नियम सिद्ध होतोय. त्या नियमामध्ये नियोजन आहे, प्रयोजन आहे आणि सदाचारामध्ये सत्प्रवृत्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा संगम जेव्हा होतो ना तर त्यावेळेस त्याचा अहंकार हा नष्ट होतो. आणि मग अहंकार नष्ट झाल्यावरच तो तत्पर होतो. म्हणजे तत्परतेचा जर संबंध काय असेल तर तो निरंकारी सहज स्थितीमध्ये जाऊन त्याचे जे नियम आहेत ते नियमसुद्धा तो पाळतो ह्याचंही त्याला फारशी जाणीव असता कामा नये. नाहीतर नियम पाळतोय ह्याचाच इतका अहंकार वाढला की तो नियम असून नसल्यासारखा झाला, कारण ते संतुलन बिघडलं. नियमाचा उद्देश काय माहिती आहे का, की समत्व योग उच्चते, हा उद्देश. तिथे साम्यस्थिती आली पाहिजे. साम्यस्थितीतच नियम आणि सदाचार सिद्ध होत झाला हे लक्षण आहे. की समत्व भाव जर नसेल, संतुलन नसेल आणि नियम पाळतोय आणि कष्ट, भयंकर कष्ट होतं. काय इतका चेहरा असा एवढा अप्रसन्न का झाला, कारण आम्ही नियम पाळतो म्हणून. पण नियम पाळत असाल तर तुमचं चेहऱ्यावर कष्ट दिसतं कामा नये. का कष्ट दिसतात, कारण त्या ठिकाणी ते नियम पाळताना आमचं नियोजन प्रयोजन आहे का, आमची नित्यता आहे का, आमचा निर्धार बुद्धीचा आहे का, आमच्यासमोर उद्देश त्याचा काही आहे का, उपलब्धी काय होणार आहे माहिती आहे का, सत्प्रवृत्ती आहे का, हे असेल तर तिथे निरंकारी स्थिती होईल आणि सहज स्थिती होईल. अशा प्रकारचा जो सदाचार सिद्ध झाला आणि अशा प्रकारचा नियम सिद्ध झाला तर तो तत्पर झाला. आणि तत्पर झाल्यानंतरच तो त्याचं जे पुढचं जे लक्षण आहे की हे संयमेंद्रिय, उगीच आपण नुसतं निश्चय बुद्धीने करून इंद्रियावरचं नियंत्रण होत नाही. कारण ज्या बुद्धीने निश्चय केला ना तीच बुद्धी तुम्हाला भ्रष्ट करते. बुद्धीमध्ये नेहमी असे दोन वाटा असतात, इकडे जाऊ इकडे जाऊ. काय, कारण त्या मनाचा इतका त्याच्याशी संबंध असतो. संकल्प विकल्प करणारं मन आहे आणि ते बुद्धीला भ्रष्ट करत असतं. ती बुद्धी त्या मनाप्रमाणे एकदा वागायला लागली की मग ती काय होते की त्याचा निर्धार हा पक्का नसतो. पण बुद्धीमध्ये निर्धार पक्का होण्याकरता काय करायचं तर तत्पर व्हायला पाहिजे. आता संबंध बघा, ह्या तत्परतेचा आणि त्या बुद्धीचा संबंध कसा आहे की ज्या वेळेस मनुष्य आपलं नित्य जीवन जे आहे, कुठलंही जे काही तुमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये वेळापत्रकाप्रमाणे तो करतोय, अतिशय कर्तव्यभावाने करतोय, कुठल्याही प्रकारची आसक्ती नाही आणि सत्प्रवृत्ती आहे की इतरांचं कल्याण व्हावं, हाच एक भाव आहे. ह्या भावनेतून ज्यावेळेस तो एखादं तत्परतेने कार्य करतो त्यावेळेस काय होतं माहिती का, इंद्रियावरचं नियंत्रण करायला वेगळं काही करायची गरज नाही, कारण त्याचं वेळापत्रक ठरलेलं आहे. जेव्हा वेळापत्रक नाही, संतुलन बिघडलं की बुद्धी भ्रष्ट झाली. बुद्धी भ्रष्ट होण्याचं कारणच हे आहे की माणसाचं संतुलन बिघडल्यानंतर बुद्धी भ्रष्ट होते. संतुलन काय बिघडतो, नियम बिघडतो. नियम का बिघडतो, सदाचार नाही, सत्प्रवृत्ती नाही. संकल्प विकल्पामध्ये बुद्धी शरण गेलेली आहे. जेव्हा संकल्प विकल्पात बुद्धी शरण जाते त्यावेळेस बुद्धी भ्रष्ट होते आणि अहंकाराचा असा अंकुर बाहेर यायला लागतो. मग तो अहंकार काय म्हणतो, मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यातून बाहेर यायला लागतात. मला समजलं, इतरांना कळालं नाही, मला समजलं, मी भक्त आहे, मी श्रेष्ठ आहे, असा भाव निर्माण झाला की समजायचं की त्या ठिकाणी त्याची तत्परता गेली. स्वतःला श्रेष्ठत्व समजणारा कुठलाही व्यक्ती असो, मग जेव्हा तो स्वतःला श्रेष्ठ समजायला लागला, स्वतःला ज्ञानी समजायला लागला, तेव्हा समजायचं की ह्याचं संतुलन बिघडलेलं आहे. इतरांनी म्हणू दे ना ज्ञानी म्हणून, इतरांनी त्यांना म्हणायचं की तुम्ही ज्ञानी आहात, तुमच्याकडनं मला ज्ञान, पण तो स्वतःलाच जर ज्ञानी समजत असेल, स्वतःलाच श्रेष्ठ समजत असेल तर हे लक्षात घ्या की ह्याचं इंद्रियावरचं नियंत्रण बिघडलेलं आहे. जेव्हा अहंकार वाढतो, जेव्हा त्याचं सगळं संतुलन बिघडलेलं असतं त्यावेळेस इंद्रियावरचं नियंत्रण होऊ शकत नाही. तेव्हा हे जे काही संयतेंद्रिय हा जो शब्द वापरला आहे ना, हा संयतेंद्रिय हा जो शब्द आहे, हा शब्द या साधन तत्परतेशी संबंधित आहे. साधनामध्ये जो तत्पर आहे त्याची इंद्रिय जे आहेत हे आपोआप नियंत्रणामध्ये आहेत. एरवी काय माहिती का, इंद्रिय जे आहेत ना, इंद्रियांना स्वतःची ताकद काही नाही. लोक कधी कधी म्हणतात की अहो इंद्रिय फार प्रबल आहेत.
असे म्हणतात की मन फार चंचल आहे, आमची इच्छा फार आहे परमेश्वराची भक्ती करायची, पण आमचं मन फार चंचल आहे. अर्जुनाने सुद्धा विचारलं आहे की हे काय, माझं मन फार चंचल आहे काय, पण मनाची शक्ती नाही आहे चंचलतेची आणि इंद्रियाची शक्ती नाही. इंद्रिय काय आणि मन काय, बुद्धी काय, चित्त काय आणि अहंकार काय, हे सगळे त्रिगुणात्मक प्रकृती आहे. ती प्रकृती जी आहे ना, ह्या प्रकृतीला जोपर्यंत जीवात्मा ही ऊर्जा देत नाही तोपर्यंत ती कार्यरत कशी राहील. म्हणजे मन चंचल आहे हा जो काही त्याच्यामध्ये समर्थन करण्याचा प्रकार आहे. इंद्रिय जे आहेत हे प्रथमशील आहेत काय, आणि म्हणून इंद्रियाच्या त्या प्रथमशीलतेमुळे आम्ही वाहून गेलो. हो काय करणार, आमची इच्छा नव्हती. पण ते इंद्रियांना स्वतःची ताकद कुठे आहे. इंद्रियांना ऊर्जा देणारा जीवात्मा आहे. हा जीवात्मा त्या मन आणि बुद्धीमध्ये आपली वस्ती करून बसला तो, आणि समोर बुरखा घेतला मन आणि बुद्धीचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे हे समर्थांनी सांगितलं, पण खरं म्हणजे जीवा सज्जना भक्तिपंथेची जावे हे त्यांना सांगायचं होतं. बुरखा मनाचा घेतलेला आहे, बुद्धीचा बुरखा घेतलेला आहे. मनाला आणि बुद्धीला स्वतंत्र अशी हे नाही, स्वतंत्र कार्य करण्याची क्षमता नाही आहे. अहो सगळे पंचमहाभूतांना सुद्धा असं वाटलं होतं की आपण फार मोठे मोठे आहोत, पण जेव्हा ते परब्रह्म परमेश्वर यक्षाच्या रूपात आलं आणि जेव्हा त्यांनी म्हणाले की गवताची काडी तर तू जाळून दाखव, अग्नीला सांगितले गवताची काडी तर जाळून दाखव, आणि त्याच्यामधली जी ईश्वरी शक्ती जेव्हा काढली पूर्ण, तेव्हा त्या एवढा जो अग्नी पूर्ण म्हणजे ज्या ठिकाणी प्रलय करून टाकणारा अग्नी जो आहे तो साध्या गवताची काडी नाही जाळू शकला. तसं मन आणि बुद्धी जे आहे ना, यांची स्वतःची क्षमता काहीच नाही आहे. इंद्रिय जे आहेत ना, आता इंद्रियांचं वरचं जितेंद्रिय असं म्हणताना कोण जिंकणार इंद्रियांना, तो जीवात्मा जिंकणार आहे. इंद्रियांचं काही तक्रार नाही आहे. इंद्रियांनी अशी कधी तक्रार केली नाही की आम्हाला तुम्ही जिंका किंवा आम्हाला तुम्ही जिंकू नका, असं इंद्रियाचं कधीच म्हणणं नाही. ते आपल्या ठिकाणी आहेत. त्या इंद्रियाचा उपयोग तुम्ही कसा करणार हा मुद्दा आहे. दोष इंद्रियांचा नाही. लोक काय करतात, त्याच्यावर दोष टाकून मोकळे होतात की काय करणार हो, आमची जी मनच चंचल झालं. चंचल मन नाही आहे, चंचल जीवात्मा आहे. त्या चंचल असलेल्या माध्यमातून कार्य करतो. मनाची ही जे काही स्वभाव आहे हा चंचलता जरी असला तरी वापर करणारा कोण आहे. जो वापर करणारा आहे ना, तो जर तत्पर असेल तर मग ते इंद्रिय जे आहेत ना, ते इंद्रिय बरोबर त्या परमेश्वराच्या दिशेने जातील. जीवात्मा जोपर्यंत ह्या सर्व आपल्या नित्य आचरणातून, नित्य सदाचारातून, नित्य नियमातून तो तत्पर एकदा झाला की मग काय होतं की तो जीवात्म्याची दिशा जी आहे ही परमेश्वराकडे जाते. तो परमेश्वराच्या सम्मुख जातो आणि प्रकृतीच्या बिनमुख होतो. आणि प्रकृतीला बिनमुख झाल्यानंतर पुन्हा इंद्रियांना जिंकण्याची वेगळी काही प्रक्रिया होऊ शकते का. मग काहीच आवश्यकता नाही आहे. इंद्रियांना जिंकणं म्हणजे असं झालं की बाबा एक शत्रू समोर उभा आहे आणि त्या शत्रूला जिंकण्याकरता तुम्ही सगळ्या प्रकारचे आयुध घेऊन चाललेत आणि शत्रू प्रबळ आहे म्हणून त्या आयुधांना घेऊन तुम्ही त्या शत्रूवर आता जिंकण्याचा प्रयत्न करतायत. असं समजा आपण गृहीत धरलं की दोन ह्याच्यामध्ये युद्ध होणार आहे, तेव्हा आता या इंद्रियांना जिंकायचं आहे. म्हणजे इंद्रिय स्वतः काहीतरी त्यांचं एक वेगळेपण आहे आणि त्यांचं एक वेगळे महत्त्व आहे काय, आणि त्याला जिंकण्याकरता म्हणून जे आहे ते हे तुम्ही निघालेला आहात. हे म्हणणं खोटं आहे. इंद्रियांना स्वतःचं काहीच, इंद्रियाचं कधीही म्हणणं नाही असं की आम्ही तुमच्यावर हावी होऊ, आम्ही तुमच्यावर आमचं जे काही अधिराज्य आपण करू, मुळीच नव्हे. ह्याच्यामध्ये जर गुन्हेगार जर कोण असेल तर तो जीवात्मा आहे. तो जीवात्मा काय करतो, त्या इंद्रियांचा माध्यम करून आपले भोग भोगतो. भोगता कोण आहे, इंद्रिय भोगता आहेत का, नाही. इंद्रिय भोगता जो आहे तो जीवात्मा आहे. आणि वापर कशाचा करतात, इंद्रियाचा करतात, मनाचा करतात, बुद्धीचा करतात. ह्या सगळ्यांचा वापर करून ते काय करतात, या सगळ्यांचा वापर करून ते म्हणतात की अहो हे इंद्रिय प्रबल असल्यामुळे आमची अशी परिस्थिती झाली. इंद्रिय आहेत आपल्या ठिकाणी आहेत. मग हा जीवात्मा जर परब्रह्म परमेश्वराच्याकडे जर तो गेला, त्या ठिकाणी त्याच्या सम्मुख उभा राहिला, तर इंद्रियाची पहिल्यांदाही तक्रार नव्हती, नंतरही नाही. त्यामुळे त्या इंद्रियावर नियंत्रण करण्याचं काम जे आहे हे जीवात्म्याचं आहे. तो जीवात्मा हा तत्पर झाला पाहिजे. जीवात्मा जेव्हा तत्पर होईल, त्याचा सदाचार
नियम जेव्हा सिद्ध होईल, त्याची नित्य साधना जेव्हा सिद्ध होईल, तेव्हा त्याची प्रवृत्ती परमेश्वराकडे जाण्याची होईल. त्याची प्रवृत्ती परमेश्वराकडे झाल्यानंतर इंद्रियांना जितेंद्रिय स्थितीमध्ये आणणं ही एक स्वाभाविक आणि सहज गोष्ट आहे. तिथे संघर्ष नाही, हे समजणं आवश्यक आहे. नाही तर मग काय म्हणतात, आता आपण पुष्कळ ह्याचे आपण इतिहास पाहिला तर काय होतं, ह्यांनी इतके वर्ष तपश्चर्या केली. कशाकरता केली म्हणे, तर इंद्रियांना जिंकण्याकरता. इंद्रियांना जिंकण्याकरता तुम्ही तपश्चर्याची गरज नाही आहे. तुम्ही परमेश्वराच्या समोर उभे राहिले तर इंद्रिय आपोआप जिंकलं जातं. ही गोष्ट भगवद्गीतेमध्ये सांगितली नाही, फार महत्त्वाची आहे. की काय करता, हठयोग करतात, एका पायावर उभा राहतात, एक हात वर करतात कित्येक वर्ष. कशा करता, इंद्रियांना जिंकण्याकरता. उपास तापास करतात, इतके कडक उपास करतात. कशा करता उपास चालू, इंद्रियांना जिंकण्याकरता. म्हणजे हा जो संघर्ष तुम्ही मनाचा, बुद्धीचा आणि इंद्रियाशी करता, त्याची आवश्यकताच नाही आहे. तुम्ही सहज राहा, स्वाभाविक राहा, नित्य नियमाने जीवन जगा, तुम्ही सदाचार सिद्ध करा आणि आपली जी उपासना दररोजची आहे त्याच्यामध्ये नियोजन ठेवा, त्याचं प्रयोजन ठेवा आणि त्या उपासनेमध्ये संतुलन जर ठेवलं, समत्व प्राप्त झालं, तर इंद्रियावरचं जे नियंत्रण आहे ती स्वाभाविक आहे. तेव्हा तत्पर आणि जितेंद्रिय हे दोन लक्षणं जे आहेत, हे दोन लक्षणं ज्याला प्राप्त होतात त्याला तिसरं लक्षण कसं प्राप्त होतं, तर तिसरं लक्षण काय आहे की श्रद्धावान. आता हे महत्त्वाचं आहे. तो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होतं. हा सिद्धांत भगवंतांनी सांगताना त्याला तत्पर आणि संयतेंद्रिय असे दोन शब्द वापरले त्यांनी. जो तत्पर आहे तो संयतेंद्रिय आहे आणि मग श्रद्धावान. आता श्रद्धा नावाचा शब्द आहे ना, त्याचा आता इतका विस्ताराने अभ्यास करण्याची सध्याच्या काळामध्ये गरज आहे की त्या श्रद्धेला दोन शब्द अजून सोडले की डोळ श्रद्धा आणि अंधश्रद्धा. हे त्यांनी विशेषणं लावले ह्या लोकांनी. त्यांची बुद्धी जास्त तीव्रतेने चालते आणि जे तर्क करत असतात त्याच्यामुळे त्यांनी, आणि ते आपलेही लोक त्यात सामील झाले कळत नकळतपणे, की एक डोळ श्रद्धा आणि एक अंधश्रद्धा असे त्या श्रद्धे. कारण त्यांना श्रद्धा या शब्दाचा अर्थच कळाला नाही. मुळातून श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा नावाची गोष्ट जी आहे ही तुमच्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण करून ही परब्रह्म परमेश्वराची सत्ता सर्वत्र आहे अशी जी धारणा आहे त्याला श्रद्धा असं म्हणतात. परमात्म तत्व जे आहे ते सर्वत्र सर्वव्याप्त सत्ता आहे. आणि हे सांगत असताना पहिला टप्पा हा स्वरूपाशी आहे. पहिला जो टप्पा आहे ना, तो माझं जे अस्तित्व आहे अशी माझी श्रद्धा आहे असं जर म्हटलं तर त्यात गैर काय. समजा जर एखाद्या व्यक्तीने असं म्हटलं की माझं अस्तित्व आहे अशी मला जाणीव आहे आणि अशी माझी श्रद्धा आहे, तर म्हणून बरोबर योग्यच आहे. कारण तू काही चांगला जिवंत दिसतो तेव्हा तुझं अस्तित्व आहे ही जर तुझी श्रद्धा असेल तर त्यात गैर काहीच नाही आहे. श्रद्धा म्हणजे काय, धारणा. आणि धारणा ही मनात कधीच होऊ शकत नाही. धारणा ही बुद्धीमध्ये होते. बुद्धी ही ठरवत असते कुठली गोष्ट, की अमुक अमुक ही गोष्ट अशी आहे, अशी असली पाहिजे आणि अशी आहे म्हणूनच आपल्याला हे करायचं आहे. जसं आपण एखाद्या वाहनामध्ये बसलो, बसमध्ये बसलो आणि आता प्रवासाला निघालो, तर आमची नकळतपणे एक श्रद्धा काय असते की तो ड्रायव्हर बरोबर ड्रायव्हिंग करणार गाडी. एक शेजारी बसलेला म्हणतो, अहो हा जर ड्रायव्हर आहे ना, हा जरा दारू पिऊन चालवतोय बरं का, जरा असं वाटतं मला की ह्याची बुद्धी जी आहे ती विचलित व्हायला लागते. अरे बापरे, म्हणजे म्हणूनच ती गाडी अशी वाकडी वाकडी चालली आहे बरं काय. पहिल्यांदा श्रद्धा काय होती की ड्रायव्हर बरोबर ड्रायव्हिंग करतोय आणि 50 माणसाला घेऊन चाललेला आहे. धारणा आहे की तो बरोबर करतोय काम. एक आपल्या मनामध्ये एक अशा प्रकारची धारणा घेतली, त्या बुद्धीने ती धारणा निश्चित केली. पण तिसऱ्याने बुद्धिभेद केला की ही तुझी धारणा चुकीची आहे, कारण त्याने तो दारू पिऊन चालवतोय. धारणा विचलित झाली. इथून ज्या ठिकाणापर्यंत जायचं आहे तिथपर्यंत बुद्धी अशी अस्थिर होती. तसं कोणी जर म्हटेल की अहो परमेश्वर वगैरे काही नाही आहे, सगळं तुम्हीच आहात जे काही आहात ते, बुद्धिभेद केला. बुद्धिभेद केला की मीच जर सगळं असेल तर मला दुःख का प्राप्त झालं. 100 फाटे फुटले बुद्धीचे. आता हे जे काही ज्ञान नावाची गोष्ट इथे सांगतायत की श्रद्धावान लभते ज्ञानम, हे जे शब्द सांगतायत, तेव्हा श्रद्धा जी आहे ना, ही श्रद्धा म्हणजे बुद्धीतली जी धारणा आहे ती धारणा कशी सांगितली की ह्या ठिकाणी जे जे म्हणून काही तुम्हाला अणुरेणू
जे जे काही पंचमहाभूतात्मक पदार्थ दिसतात, जेवढे काही जीव दिसतात, ह्या सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ना ते एकच आहे. अस्तित्व नावाच्या गोष्टीला भेद नाही आहे. जसं माझं आहे पण आहे तसं तुमचंही आहे पण आहे. तर आहे नावाच्या शब्दामध्ये काही फाटे नाही फुटलेले. आहे व नावाची गोष्ट जी आहे ती आहेच आहे. ही वस्तू इथे आहे, मी इथे बसलेलो आहे, म्हणजे आहे हा शब्द सगळीकडे आहे. आहे म्हणजे अस्तित्वाशी निगडीत असलेली गोष्ट आहे. मग ती निगडीत असलेली गोष्ट आपल्या एकट्या करता आहे का सांगा. मी आहे असं म्हणताना तुझं अस्तित्व मी नाकारू शकतो का? तुझंही अस्तित्व आहे. पदार्थाचं, वस्तूचं अस्तित्व नाकारू शकतो का? त्याचंही अस्तित्व आहे. म्हणजे अस्तित्व नावाची एक स्वतंत्र सत्ता आहे आणि त्या सत्तेचा स्वीकार म्हणजे श्रद्धा आहे. अस्तित्वाला नाकारणं म्हणजे अश्रद्धा आहे. अश्रद्धता पुढचा श्लोक आहे तो की श्रद्धा नसलेला अश्रद्ध जो आहे. श्रद्धा नाही म्हणजे जे आहे त्याला नाही म्हणायचं आणि जे नाही त्याला आहे म्हणायचं, ही अश्रद्धा झाली. आता माझं अस्तित्व आणि तुमचं अस्तित्व हे अस्तित्व नावाच्याच तत्वाला निगडीत असल्यामुळे ते सर्वत्र आहे. म्हणजे आपण जर एक एक गोष्ट जर आपण टप्प्याटप्प्याने पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की ते प्युअर एक्झिस्टन्स ज्याला आपण म्हणतो, शुद्ध अस्तित्व ज्याला असं म्हणता येईल, की जन्ममृत्यू जराव्याधी जे आहेत हे प्रकृतीमध्ये चालू आहे, पण शुद्ध अस्तित्वामध्ये कुठेच फरक नाही. जन्मलेला जो मुलगा होता की नाही तो वृद्धावस्थेपर्यंत त्याचं अस्तित्व तेच आहे. त्याच्यात काही अस्तित्वामध्ये वार्धक्य कधी झालेलं नाही आहे. वार्धक्य देहामध्ये आलं. वार्धक्य जे आहे हे देहामध्ये आलं, पण अनुभवाने आपण शिकतच नाही. आपण त्या देहाला काय करतो, इतका आसक्त असतो, त्या देहाला सांभाळण्याचा एवढा प्रयत्न करतो, पण तो देह तुम्हाला सांभाळत नाही. तो देह काय म्हणतो, माझी वेळ आली की मी जाणार. तू काय वाटेल, किती औषधं घेन, काय वाटेल ते कर. त्या देहाचं बालपण आहे, किती छान बालपण आहे याचं. आता हे बालपण संपलंच नाही पाहिजे हे तुम्हाला वाटतं, पण ते बाल्य अवस्थेत असलेले जे देह आहे ना तो तरुण अवस्थेत येणारच. तुम्ही काही केलं तरी तो तरुण अवस्थेत येणार. म्हणजे तुमची मर्जी तो सांभाळत नाही. हे तुम्ही बघा, अनुभवाने बघा. देह तुमची मर्जी कधी सांभाळत नाही, तुम्ही मात्र देहाची मर्जी सांभाळायचा प्रयत्न करता. बघा, विचार करण्याचा विषय आहे की ह्या प्रकृतीमध्ये आपली जी आसक्ती झालेली आहे ती आसक्ती हे मूलभूत कारण आहे. त्या प्रकृतीच्या आधारावर प्रकृतीला आधार कोणी दिलेला आहे, तर अस्तित्वाने दिलेला आहे. मी आहे म्हणून देह आहे. मी जर या देहातून निघून गेलो तर हा देह राहील का? देहाचं पंचमहाभूतामध्ये विलिनीकरण होईल. आणि तुम्ही नाही जरी ठरवलं किंवा तुम्ही जरी ठरवलं तरी देहाची जी क्रिया चालू आहे ती चालूच आहे की तुम्हाला तुमचा सतत त्याग करणं. तुम्ही देहाशी संयोग केलेला आहे आणि देह तुमच्याशी वियोग करतो. बघा, तुम्ही काय केलं, जन्मले त्यावेळेस देहाशी संयोग केला, देह प्राप्त केला आणि आता अमुक अमुक नावाने जीवन सुरू झालं, नामकरण झालं त्याचं. आणि मग त्या देहाला असं आपण चिकटून बसलो अगदी की नाही हा माझा देह आहे. तुम्ही 100 वेळेला म्हणा ना हा देह, त्याचा जप जरी केला तरी तो जो देह आहे ना तो वृद्ध त्याची वाढ होणारच. तो तसाच तसा नाही राहणार. तुमचं तो ऐकत नाही बरं का. तो वाढत जातो आणि त्याच्या आधीच्या अवस्थेचा तो वियोग करतो. तुम्ही आधीच्या अवस्थेचा तुम्ही संयोग केलेला आहे आणि त्यांनी तुमच्या ह्या संयोगाचा वियोग केलेला आहे. आता जर हे जर समजून घेतलं आपण, म्हणजे ही जर प्रक्रिया पूर्ण देहाची प्रकृतीची समजून घेतली की ही एक स्वतंत्र बाब आहे, त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय हे होत असतं आणि आपलं जे अस्तित्व आहे ह्याचे काय न ते उत्पन्न होतं, न ते वाढतं, न ते क्षीण होतं, न त्याचा मृत्यू होतो. अस्तित्व अखंड आहे. अस्तित्व अखंड आहे ह्याची जाण असणं म्हणजे श्रद्धा आहे. श्रद्धेचा अर्थ काय हे लक्षात घ्या. त्या अस्तित्वाची सत्ता ही धारणेमध्ये निश्चित करणे म्हणजे श्रद्धा आहे. आणि ही धारणा तुमची, ही श्रद्धा तुमची निश्चित झाली की ज्ञान आणि श्रद्धा याच्यामध्ये फार काही अंतर राहत नाही. यालाच ज्ञान म्हणतात. ज्ञानाचा भाग काय, ज्ञानाची व्याख्या आधी पुष्कळदा केली. ज्ञान म्हणजे काय, ज्ञान हे स्वरूपाशी निगडीत आहे. ज्ञान हे तुमच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. ज्ञान जे आहे हे तुमच्यामध्ये जे अमरतत्व आहे, ज्याचा कधीही मृत्यू होणार नाही, ज्याचा कधीही जन्म झाला नाही, जे अविनाशी तत्व आहे
त्या अविनाशी तत्वाची सत्ता मानणे म्हणजेच ज्ञान आहे, आणि ते सत्ता मानणे म्हणजे श्रद्धा आहे. आता बघा, भेद आहे काही श्रद्धेमध्ये आणि ज्ञानात? काही भेद आहे? म्हणून ज्याला श्रद्धा प्राप्त झाली त्याला ज्ञान आपोआपच प्राप्त होतं. भगवंताने सिद्धांत सांगितला. पण ही श्रद्धा केव्हा होईल? केवळ शब्दाने होणार नाही, केवळ तर्काने होणार नाही. मी सांगितलं तुम्हाला ते आत्ता तुम्ही मान्य केलं ते, आणि थोडं बाहेर गेले की लगेच पुन्हा विचार सुरू झाले की आपल्याला आपलं देह टिकेल का, आपली ही चिंता आहे, अमुक होणार का नाही होणार, आपल्याला ही वस्तू मिळेल की नाही, वस्तू मिळेल तर वस्तूतून सुख मिळेल की नाही, हे विचार तुमचे कितीही जर 100 वेळेला जरी हे विधान केलं तरी हे विचार तुम्हाला प्राप्त, म्हणजे तुमची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा जी आहे खऱ्या अर्थाने प्राप्तच होत नाही. मग आता ही श्रद्धा प्राप्त झाली का नाही झाली कसं समजावं? तर हे आधीचे निकष की तुम्ही जर तत्पर आहात, जर तुम्ही इंद्रियावरचं तुमचं नियंत्रण प्राप्त झालेलं असेल तरच तुम्हाला श्रद्धा नाही. हे लक्षात घ्या. श्रद्धा ही गोष्ट काही कोणी एखाद्या व्यक्तीने सांगितली आणि दुसऱ्याने स्वीकारली तर ती श्रद्धा दृढ राहते असं अजिबात नाही. तर श्रद्धा दृढ होण्याकरता ती आधीचे निकष 2 की श्रद्धा दृढ होण्याकरता तुम्हाला तत्पर राहावं लागतं आणि जितेंद्रिय व्हावं लागतं, तेव्हा श्रद्धा राहते. श्रद्धा ही काही सोपी गोष्ट म्हणतात ना की बरं नाही आमची श्रद्धा आहे, म्हणायला सोपं आहे हो फार, पण जर परिस्थिती आली तर श्रद्धा डळमळीत होते. मग काय होतं? मग एका देवाला सोडायचं दुसऱ्या देवाकडे जायचं. नाही बुवा ही देवी काही आपल्याला काही करत नाही, गणपतीकडे जा. मग गणपतीने नाही केलं, चला आणखीन दत्तात्रयाकडे जा. कारण श्रद्धाच डळमळीत. श्रद्धा म्हणजे काय हेच माहिती नाही. मग एक ते म्हणाले बस गुरुकडे जा तुम्ही, गुरु श्रेष्ठ असते. गुरुकडे गेले, गुरु म्हणाले की तुला काही कळत नाही अजून, इतकी साधना कर. हे काही गुरु बरोबर नाहीत. दुसऱ्या गुरुकडे गेले. मग काय आहे की मग आपली श्रद्धा जी आहे ना ही कुठेच अढळ श्रद्धा नाही आहे, अस्थिरता आहे. आणि जिथे अस्थिरता आहे तिथे श्रद्धाच नाही आहे. मग ही अस्थिरता का निर्माण झाली? हे सगळं इकडे तिकडे मनुष्य का फिरतोय? ह्याचं मुख्य कारण समजून घ्या. हे मुख्य कारण समजलं तर श्रद्धा प्राप्त होईल, आणि श्रद्धा प्राप्त झाली तर ज्ञान प्राप्त होईल. त्याचं मूळ कारण जे आहे ते पहिल्या ह्या संयतेंद्रिय आणि तत्पर या 2 शब्दामध्ये पूर्ण मूळ कारण दिलेलं आहे. जो तत्पर झाला तो संयतेंद्रिय झाला, आणि जो ज्यांनी जितेंद्रिय झाला जो साधन तत्पर झाला त्याला श्रद्धा प्राप्त, तरच त्याची श्रद्धा आढळ होईल. आणि अशी आढळ श्रद्धा जेव्हा प्राप्त झाली आहे तेव्हा त्याला ही ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानम लभते ज्ञानम लब्ध्वा, ज्ञानाची प्राप्ती तो करून घेतो. आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य अचिरेण पराम शांतीम अधिगच्छति. अचिरेण विना आलंब, तात्काळ. कारण ती गोष्ट तत्क्षणी आहे ना. जसं दिवा अंधारामधल्या गुहेमध्ये जसा दिवा लावल्यानंतर तत्क्षण जसा प्रकाश पडतो की नाही, तसं तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञान हा दिव्यासमानच आहे. तत्क्षण परमात्म्याची प्राप्ती. म्हणजे आता आपण उलट्या गतीनं जाऊ ना की परमेश्वराची प्राप्ती झाली का नाही झाली, म्हणजे अजून श्रद्धा नाही निर्माण झाली. श्रद्धा निर्माण का नाही झाली? कारण आपण तत्पर नाही. आपण आपली नित्य उपासना, नित्य आचरण आपण नियमाने आणि आपण जे काही म्हणजे बुद्धीमध्ये निश्चयात्मक बुद्धी ठेवून आपण करत नाही. आणि म्हणून इंद्रियावरचं नियंत्रण नाही आहे. आणि इंद्रियाचं नियंत्रण नसेल आणि जर तत्परता नसेल तर श्रद्धा होणार नाही. आणि श्रद्धा नसेल तर ज्ञान प्राप्त होणार नाही. आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होणार नाही. म्हणून कोणी म्हणेल काय हो अजून काय चाललंय? नाही, प्रयत्न आमचे चालू आहेत पण अजून परमेश्वर प्राप्त झालेले नाही. म्हणजे अंधारा गुहेमध्ये आम्ही दिवे पुष्कळ लावले पण अजून काही उजेड पडला नाही असं म्हटल्यासारखं झालं. तर असं होऊ शकत नाही. जर दिवा लागला तर उजेड पडला पाहिजे. म्हणजे दिवाच लागलेला नाही आहे म्हणजे श्रद्धाच प्राप्त झालेली नाही. आता लक्षात घ्या. आता ह्याचं मूळ कुठे आपण पाहिलं ना तर श्रद्धा ही अजून आढळ झालेली नाही. ज्या क्षणी श्रद्धा झाली ना त्या ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती ही तत्च क्षणी आहे. काही लोक म्हणतात की फार आम्ही इतकी तपश्चर्या केली अजून काही दर्शन नाही आम्हाला स्वामींचं. दर्शन केव्हा होईल? म्हटलं दर्शन काय, जे आहे त्याचं दर्शन काय घ्यायचं आहे ना ते. फक्त तुमचे डोळे बंद आहेत त्याला आम्ही काय करणार? म्हणजे डोळे झाकायचे म्हणायचं आम्हाला दिसत नाही म्हणायचं.
डोळे उघडा ना, आहे ना ते समोरच, इथंच आहे सगळीकडे, बघा, नीट बघा. डोळे उघडे नाहीत. डोळे उघडे केव्हा होतील? जेव्हा श्रद्धा आहे. श्रद्धा अढळ असेल तर डोळे उघडे आहेत. आणि श्रद्धा अढळ असायला तत्पर आणि जितेंद्रिय असणं आवश्यक. म्हणजे या श्लोकाचा जर आपण मूलभूत गोष्टीकडे जर पाहिलं तर इथे काय सांगितलं, संदेश काय दिला आहे की तत्पर आणि जितेंद्रिय ही गोष्ट सांगितली आहे. म्हणून पहिल्यांदा नेटाने काय करा की तत्पर व्हा. तत्पर झाले की तुम्ही जितेंद्रिय व्हाल, आणि तत्पर जितेंद्रिय झाले की श्रद्धा प्राप्त होईल. श्रद्धा अढळ झाली की ज्ञान प्राप्त होईल, आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती ही तात्काळ होईल. आणि ती प्राप्ती होण्याचं लक्षण पुढे दिलेलं आहे की पराम शांती. भगवंत कसे आहेत? हे शांतिरूपामध्ये आहेत. अत्यंत शांत अशी स्थिती निर्माण होईल. तुमची जी काही मध्ये गढूळ जे झाले, जे टर्ब्युलन्स झाला आहे ना मध्ये, संतुलन बिघडलेलं सगळं मध्ये, ते सगळं नष्ट होईल. आणि अत्यंत प्रगाढ अशी शांती आणि निशब्द अवस्था अशी तयार होईल. ती तशी अवस्था होणं म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आहे. नाही तर कोणी म्हणाल की मला अजून चतुर्भुजी विष्णू दिसले नाहीत, ते जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कसं काय होईल? दिसले तर बरोबर दिसले नाही. चेहरा दिसला पण बाकी चक्र दिसलं नाही, शंख दिसलं नाही. तक्रारी करण्याची इतकी सवय झाली की काही जरी प्राप्त झालं तरी ते बरोबर अजून झालंच नाही. म्हणजे अशांतता, ह्याच्यामध्ये काय, मला हे मिळालं नाही, ही जी अशांतता आहे ना, ही अशांतता हेच लक्षण परमेश्वर प्राप्त न झाल्याचं आहे. आणि परमशांती मिळणं म्हणजे भगवत प्राप्ती आहे. तर अशा प्रकारची ही भगवत प्राप्ती ही जितेंद्रिय आणि साधन तत्पर माणसाला श्रद्धा प्राप्त झाल्यानंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्याला भगवत प्राप्ती होते. अशा प्रकारचं ह्या श्लोकाचा हा मतितार्थ आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ह्याच्या विरुद्ध जी काही लक्षणं आहेत, म्हणजे त्याचं वर्णन करायची गरज नाही, पण ते साधारणपणे आपण समाजामध्ये पाहतो की जे अज्ञ आहेत, जे संशयात्मक आहेत, अश्रद्धाळू आहेत, आणि विवेकहीन असे जे लोक आहेत, त्यांना मात्र ह्या गोष्टी प्राप्त होऊ शकत नाहीत. ते परमार्थापासून भ्रष्ट होतात. आणि संशययुक्त माणसाला हा लोक तर मिळतच नाही, ह्या लोकात तर सुख मिळतच नाही, पण परलोकही त्याला सुयोग्य प्राप्त होत नाही. अशा अर्थाचं अज्ञ आणि संशयात्मक अश्रद्धाळू माणसाची भगवंतांनी निंदा केलेली आहे. आणि तो श्लोक असा आहे की अज्ञश्च अश्रद्धधानः च संशयात्मा विनश्यति न अयम लोकः अस्ति न परः न सुखम संशयात्मनः. अज्ञ जो विवेकहीन आणि श्रद्धारहित असतो, असा जो संशययुक्त मनुष्य आहे तो परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो. आणि संशययुक्त माणसाला हा इहलोक तर प्राप्त होतच नाही, पण परलोकातलं सुखही प्राप्त होत नाही. असं हे म्हणजे आधीच्या श्लोकाच्या विरुद्ध स्थिती काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याचा विस्ताराने विचार, आणि त्याच्यानंतर पुढे 41 आणि 42व्या श्लोकातला आपण प्रारंभ करूया. पुढच्या रविवारी मी नागपूरला, इथे नाही आहे, त्याच्या पुढच्या रविवारी आपण बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्लोकावर